शाळा बंद आंदोलन करणाऱ्या खासगी शाळांमधल्या शिक्षकांनी आज ठाणे, रत्नागिरी, सोलापूरसह राज्यभरात मोर्चा काढून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं। सोलापुरातल्या 18 शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले। सरकारचे शिक्षण विधेयक धोरण चुकीचं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तिकडे ठाण्यातही शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ सरकार विरोधी घोषणाही दिल्या। रत्नागिरीतही शहरी आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांनी आपलं शैक्षणिक तसंच अन्य व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले। रत्नागिरीतही शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन त्यांच्या विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। राज्यभरातल्या खासगी शाळांच्या शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलन पुकारलंय, पण अनेक शाळांमध्ये सध्या 10वी आणि 12वीच्या प्रिलिम परीक्षा सुरू आहेत। त्यामुळे मुंबईतल्या शाळा या आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत। काही महिन्यांपूर्वी राज्यभरातल्या शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलन केल्यानंतर आता पुन्हा एकदा बंदची हाक दिल्यानं तो कितपत यशस्वी ठरेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सरकार विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी यावेळी मोर्चे बांधणी करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीची स्थापनाही करण्यात आली आहे। राज्य सरकारने शिक्षण क्षेत्राची घोर निराशा केली असून गेल्या 2 महिन्यात शिक्षकांच्या संदर्भातील एकही प्रश्न सोडवण्यासाठीचा ठोस निर्णय घेतला नसल्याची खंत शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे।